मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो, तुमच्या मनात जे आहेत, तुमच्या ज्या कुंठा आहेत, तुमच्या ज्या संकल्पना आहेत, तुमच्या ज्या अडचणी आहेत, त्या सगळ्या मी समजून घेतल्या आहेत आणि त्या संदर्भात उचित आणि सकारात्मक अशा प्रकारचा निर्णय हा कृतीमध्ये झालेला तुम्हाला पाहायला मिळेल, हा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो। आणि हर्षवर्धन पाटीलजींनी आपल्याला जो मंत्र दिलेला आहे त्या मंत्राने आपण सगळे पुढे जाऊया एवढीच विनंती करून माझं बोलणं संपवता दोन गोष्टी निश्चितपणे आपल्याला सांगतो की हर्षवर्धनजींनी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या, पण आपल्या इथला पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता लाकडी निंबोडी तर आपण केलंच, पण येत्या काळामध्ये मुळशी धरणाचं पाणी देखील दौंड आणि इंदापूर तालुक्यात कसं आणायचं हा आमचा एक प्रयत्न चाललेला आहे। आणि खडकवासल्याचं जे टनेल आहे ते करून दरवर्षी 3 TMC पाणी हे दौंड आणि इंदापूरला कसं आणायचं हा देखील प्रयत्न आमचा चाललाय। तुमचे आशीर्वाद जर पाठीशी असले तर हर्षवर्धनजी, राहुल कुलजी, आम्ही सगळे मिळून या भागाला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।